मान्यवर सन्माननीय जय जयराम पाटील टायगर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं स्वागत करण्यासाठी मी पुन्हा एकदा सन्माननीय सरपंच साहेब लालचंद्र दातीलकर यांना विनंती करेन। सन्माननीय जय जयराम पाटील यांचं स्वागत आमच्या दरम्यान सन्माननीय जय जयराम पाटील यांचं स्वागत आमच्या अतिथी कक्षामध्ये केलं जात आहे। तर याच दरम्यान सन्माननीय जय जयराम पाटील यांचं स्वागत आमच्या अतिथी कक्षामध्ये केलं आहे। तर तसेच आमच्या सन्माननीय विजय पाटील करवलेच्या यांचं स्वागत देखील मी लालचंद्र दातीलकर यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करावं। सन्माननीय विजय पाटील आमच्या करवलेच्या तर त्यांचं स्वागत विद्यमान सरपंच लालचंद्र दातीलकर यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे। आलेल्या सर्व उपस्थित मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत, मोस्ट वेलकम। पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत। सामना सुरू होत आहे। नाउ बॅक टू क्रिकेट। तर देखो याचा पुढे हुक करण्याचा प्रयत्न करतो। टॉपायचे चेंडू जोपर्यंत जातोय बॅकवर्ड स्कोर लेग रिजन मध्ये अडवलं जातं चेंडूला। 3 क्षेत्ररक्षण आपण बॅटिंग साठी जातात। चेंडू अडवण्यासाठी 3 धावसंख्या वाढते इथं मात्र ते 5 दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहतोय। गौदेवी सोनारपाडा विपक्ष आपण बघतोय। चिकनगर मध्ये सामना पाहतोय। नाणेफेकी जिंकले ते म्हणजे गौदेवी सोनारपाडा संघाने आणि चिकनगर संघाला फलंदाजी अमंत केले। सलामीची जोडी आपण पाहिली तर विक्रम आणि पिंटू ही जोडी स्ट्राईकला फलंदाज होतो म्हणजे विक्रम। हमारा गोलंदाजी मार्ग पर हवे करून राईट आर्म ओव्हर देखील मारा करतोय अमर। पुढचा स्टेपआउट झाला। यावेळी फलंदाज मात्र बाद होतोय। चेंडू एस्टनचा वेग देतोय। बिग विकेट। आपण डीजे मास्टर सेटिंग केली। डीजे मास्टर ही सेटिंग हलवायची नाही बिलकुल। चला नवीन फलंदाज येतो यावेळी आपण पाहिलं तर गिरीश जरा लवकर जायचंय। आपण बघा संध्याकाळी मेगा फायनल साठी अजून एक आपल्याला बघा इम्प्रूव्ह बघायला मिळते की दोन्ही संघ जे संघ आपण पाहिलं तर उसाटणे संघ फायनल मध्ये पोहोचले। आजच्या दिवसात कोणता संघ मेगा फायनल मध्ये पोहोचतो पाहिजे त्या 2 संघाच्या आपण ते मैदानाला एक बँड पथकात आपण एक राऊंड मारलं जाणार आहे। एक वेगळी संकल्पना चंदूशेठ स्मृती चषक मध्ये 3 वर्षात या स्पर्धेने खूप मोठं नाव कमवलंय। त्याला आयोजक किरणदादा ठोंबरे यांना धन्यवाद देतो। थोडं कमी आहे। नवीन फलंदाजी पुन्हा एकदा आपण तर अन्नू येतोय। क्रिश येत नाहीये। गोंधळीसाठी सज्ज होतो म्हणजे अमर वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं टेकवलं डावखुरा फलंदाज आहे त्यामुळे क्षेत्रक्षमध्ये बदल करावा लागतोय। आपण जर पंच बघितलं तर चंदू आणि चंद्रकांत ठोंबरे आणि अजून एक पंच आपण पाहतोय सुखदेव ठोंबरे। चंद्रकांत जरा सामना फास्ट खेळवायचा कारण का 20 मिनिटात आपल्याला सामना संपवतोय। कारण का आपण रॅली काढू तर त्यामध्ये आपला अजून 20 ते 25 मिनिटं जातील। एक वेगळी संकल्पना आज आपण बघतो। होंडाच्या लिओ बाईक आपल्यापासून दूर जाणार आहे। प्रेक्षकांसुद्धा एक भाग्यवान विजेता ठरणार आहे जो 56,000ची बाईक घेऊन जाईल पॅशन प्रो। अजून 16 जणांनी बक्षी 117 रुपयात आपण बघितलं 17 वस्तूंचं वाटप केलं जाणार आहे। 17 आकडा आपण किरणदादासाठी फार लकी आहे। हमारे गोलंदाजी मार्ग स्ट्राइकला फलंदाज अनु चेंडू ड्राइव करतो। चेंडूला चेंडू बराच वेळ हवेत होता। यावेळी मात्र कॉलिंग होत नाहीये। एक फोर थ्रो एकदा पूर्ण होते म्हणजे दुसरी धाव होते का 2 धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत। चुकीचं आपण पहिलं क्षेत्ररक्षण बघायला भेटतंय। श्रावण मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण दाखवतोय। दत्ता यांचा बंधुराज खरंच चेंडू चांगला फेड गेला होता आपण पाहिलं तर गली रिजन मध्ये पण मात्र फेकी चांगली करत नाहीये। 2 ने धावसंख्या वाढते आपण पाहिलं तर चिकनगर संघाची 1 गडी बाद 7ची धावसंख्या आहे। हमारे गोलंदाजी मार्कवर हवे एडकडून राईट आर्म राऊंड देखील मारा करतोय। सायकल फलंदाज अनु डावखुरा फलंदाज ऑन साइड क्षेत्रक्षण फाईन लेग बॅकवर्ड स्कोर लेग मिड विकेट क्षेत्रक्षण पाहतोय। चेंडू पुणेदार टच करतोय फक्त दिशा देतो चेंडूला 2 जणांच्या गॅप मध्ये चेंडू करतोय जो फक्त श्रावण जाऊन चेंडूला फीड करतोय। 2 धावा इथे मात्र पूर्ण करतोय। 2 ने धावसंख्या वाढते। धावसंख्या धाव करते 9 धावा। दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना प्रेक्षकांच्या पायदळी आज स्पर्धेचा अंतिम दिवस। आज मेगा फायनल मध्ये आपण पाहतोय उसाटणे संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे। हमारे गोलंदाजी मार्ग कर राऊंड देखील मारा करतोय।
पुन्हा क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवतोय चेंडू सीमा पार 4 धावा गुड शॉट सुद्धा या स्पर्धेचा गाजावाजा चालू रायगड विभागात डोंबिवली विभागात सुद्धा अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय मला वाटतं ही नामांकित स्पर्धा होती कारण का आपल्या विभागात जर बघितलं तर 3 ते 4 नामांकित स्पर्धा झालेल्या आहेत खूप चांगल्या आपल्याला स्पर्धा बघायला मिळते चांगलं आयोजन आपल्याला बघायला मिळतंय आपण पहिले तर अपकमिंग टुर्नामेंट जर पहिले स्वर्गीय रतन बॉस प्रतिष्ठक सुद्धा येऊन ठेवलेले त्यानंतर आपण खूप चांगल्या स्पर्धा अजून आपण बघतोय नाईट रजनी सुद्धा आपण बघतोय वकलांच्या मैदानावर पाहणार 1 ते 5 फेब्रुवारीच्या दरम्यान धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीत धावसंख्या धाव फलकावरती चिकनगर संघाची 1 गडी बाद 1300 धावसंख्या आहे पाहिजे दुसरं षटक कोण घेऊन P1 मध्ये आपण 13 धावले कारण एकच पॉवर प्ले असणार 4 गोलंदाज वापरणे अरिओ 4 षटकांचा सामना म्हणजे साथी समालोचकांची टीम बघितली तर राहुल भैर मानेरे योगेश मडवी करवले मी बाळू पाटील सांगाव पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडूंचे प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत करतो या चंद्रशेठ स्मृती चषकामध्ये आज आपण पाहता स्पर्धेचा अंतिम दिवस आपण म्हटलं की जगदीश आपण म्हटलं खोनीगावचे समाजसेवक जगदीश पाटील ज्यांनी आम्हाला प्रेक्षकांच आपण म्हटलं जे आमच्या पाहुणे येत आहेत त्यांच्यासाठी आपण म्हटलं वृक्षारोपण म्हणजे झाड दिलेलं आहे तो झाड त्यांनी वाढवायचं आहे त्यांचं देखील इथे आगमन झाले आमच्या आयोजकांपर्यंत हार्दिक स्वागत राहुल आपण पाहिजे तर बँड पथक सुद्धा सज्ज होत आहेत अप्रतिम आपण बघतोय स्पर्धा खेळाडूंची देखील जल्लोष मिरवणूक काढली जाणार आहे चल जरा लवकर फास्ट आज आपण म्हणजे प्रेक्षकांसाठी शाकाहारी आणि मांसाहारी भोजनाची व्यवस्था सुद्धा केली गेलेली आहे चिकित्सा शिबिर आणि आपण नेत्रदीपक शिबिरचा आपण 4थ्या दिवशी सुद्धा इथे डॉक्टर टीम पाहतो त्या डॉक्टर टीमला देखील आपण धन्यवाद द्यायचे सतत गोलंदाजी मार्फत चेंडू 1 बाउंड सीमा पार 4 धावा गुड शॉट धावसंख्या वाढते धावसंख्या 17 चौकार येतो आपण तिच्या बाहेरमधून तेज गोलंदाजी मार्गवर वैयक्तिक पहिलं व सगळ्यात दुसरं स्ट्रायकेट आपण पाहिलं तर पिंटू नो स्ट्रायकला आपण बघतोय तो अन्नू एक अतिशय चांगला क्रिकेटर सुद्धा आहे बॉक्स क्रिकेटर सुद्धा आहे कारण हा संघच आपण म्हणजे जॉफचा संघ सुद्धा त्याच गावातून तयार झालेला आहे क्षेत्रक्षमध्ये पुन्हा एकदा बदल केले जात आहे मात्र क्षेत्ररक्षक आपण म्हणजे समीर पाटील क्षेत्रक्षमध्ये बदल करतोय ऑफसाईड क्षेत्रक्षमध्ये तडमॅनला क्षेत्र बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्र कव्हरला क्षेत्र पाहतोय आपण टॉपला क्षेत्र पाहतोय रितेश पिंटू चेंडू पुन्हा एकदा लॉक करतोय बीर काउंट देतोय मिडविकेटच्या मधून चेंडू सीमेरेषेच्या बाहेर जाऊन दिसतोय 6 धावा गुड शॉट शत्रुघ्न ठाकूर सोनारपाडा यांना विनंती करतो की व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचं आमच्या आयोजकांना हार्दिक स्वागत चेंडूच्या स्मृती चषकमध्ये आपला 2017 मध्ये हार्दिक स्वागत अप्रतिम फलंदाजी करतोय मात्र नेत्रदीपक स्फोटक फलंदाजी करतोय म्हणजे पिंटू धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय की 23 धावा दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आज आपण पाहतोय राहुल योगेश आज स्पर्धेचा अंतिम दिवस मेगा फायनलचा सामना आपण लिओच्या 2 बाईक होंडा लिओ आपण 2 बाईक पाहतो एक गोलंदाजाला एक फलंदाजाला दिली कारण एक संकल्पना चांगली आहे आणि प्रेक्षकांसाठी आपण 117 रुपयाचा कुपन फाडायचं त्यामध्ये नक्कीच आपण ठरणाऱ्या प्रेक्षकाला आपण बघतो की पॅशन प्लस आणि 16 वस्तू सुद्धा दुसऱ्या मिळणार आहेत
चेंडू अतिशय सुरेख चेंडू, यॉर्कर लाईनचा चेंडू, फुल इंटरचा चेंडू खोदून काढतो यावेळेला. चेंडू तर बॅकवर्ड स्कोअर मध्ये माझ्या दुसरी धाव पूर्ण करतो का सिद्धेश पाटील येतोय, चेंडूला फेकी करतोय तोपर्यंत इथं अन्नू बॅक टू बाबेलेन. फलंदाज मात्र इथे धावबाच्या सर्वात बाद होतोय. दोन सत्र आपण एक फलंदाजामध्ये संवाद होत नाही, संवाद मधला सगळा वाद झाला आणि इथे फलंदाज अन्नू मात्र बाद झाला. धावसंख्या आपण बघतोय 24 धावा आहे. नवीन फलंदाज येतो यावेळी गिरीश. जरा लवकर आणू, गिरीश जरा लवकर जायचं कारण का वेळ फार कमी आमच्याकडे. कारण का आयोजकांनी सांगितले की दोन संघ जे म्हणजे आपण म्हणजे तर उसटणे संघ मेगा फायनल मध्ये आजच्या दिवसात कोणता संघ मेगा फायनल मध्ये पोहोचतोय त्या दोन संघाची आपण मिरवणूक काढली जाणार आहे मैदानात. त्यामुळे आणखीन 20 ते 22 मिनिट आपल्याकडे 20 ते 25 मिनिट कमी होतील आपली. गोलंदाजी मार्गावर देश वैयक्तिक पहिलं सगळं दुसरं करतो. धावसंख्या आपण म्हणजे चिकन संघाची 2 गडी बाद 24 धावा. स्ट्रायकेला फलंदाज आपण बघतोय पिंटू, त्या बॅटमधून एक चौकार एक षटकार आलाय. तर नॉन स्ट्रायकरला आपण बघतो नवीन फलंदाज येतो यावेळी गिरीश. 2 पंच चंदू ठोंबरे आणि सौदेव ठोंबरे दुबई बंधू राजेत. चेंडू पुढे लॉक करतोय, चेंडू या वेळेला पाहिजे मिड विकेट रिजन मधून सीमच्या बाहेर जातोय. 6 धावा, गुड शॉट. सर्वकडे होते चंद्रच्या स्पर्धेच्या जगाचे. कारण प्रथमेश पाटीलने पण सांगितले ही स्पर्धा खूप बदल बघायला मिळतात, अजून बदल पुढच्या वर्षी करू दे. नितेश गोंदाजी मार्ग स्टँगला बदलच पिंटू अप्रतिम चेंडू खोदून करतो, चेंडूला कार्पेटच्या माध्यमातून चेंडू होतोय. मिडॉन मधून लॉंग ऑफला जातो जोपर्यंत चेंडू फीड होतोय. 1च धाव मिळते. एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या धावपल करते 31 धावा बदलतो. आपण पहिल्या सामन्यात आपण गावदेवी सोनरपडा संघाने उत्तरशी संघाला पराभूत केले. 69 धावा कुठल्या होत्या आणि 6 धावेने पराभूत झाला होता म्हणजे आपण उत्तरशिव संघ. नितेश गोंदाजी मार्गवर लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मार्ग स्टँगला गिरीश लॉक करतो चेंडूला. यावेळी प्रॉपर टायमिंग नाही, मिस टायमिंग आहे, दत्ता चूक करत नाहीये. फलंदाज बॅक टू पवेलियन. गावदेवी सोनापडा संघ जरा फास्ट खेळतोय. संघ नायक सिद्धेश पाटील जरा लवकर कारण का आमच्याकडे वेळ फार कमी आहे. पण 24 आपण म्हणतो 20 मिनिटात आपल्याला 4 षटकं संपवायचे आहेत. कारण का आपण म्हणतो आज दोन्ही संघाच्या बघितलं तर मेगा फायनल मध्ये पोहोचला म्हणजे उसटणे संघ आजच्या दिवसात पाहिजे कोणता संघ इथे फायनल मध्ये पोहोचतोय. कारण का आपण म्हणतो सेमीफायनल मध्ये प्रवेश केला आपण जितू संघाने अजून कोणता संघ त्याच्यावर फाईट बॅक करतोय आणि कोणत्या संघाच्या मेगा फायनल मध्ये पोहोचतोय. स्पर्धेचा आपण पारितोषिक जर पाहिलं तर
1,1770 रुपयाचं वार्षिक आपण पाहतोय. तृतीय वार्षिक आपण पाहतोय 51,770 रुपये. तृतीय वार्षिक आपण पाहतोय 21,770 रुपये. चतुर्थ वार्षिक 770 रुपये. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाला घड्याळ, फास्टॅगची घड्याळ, ब्रँडेड घड्याळ आपल्याला मिळणार आहे. पण आता गोलंदाजी मार्गावर वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं षटक होतं अमोल. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहतो यावेळी. स्ट्रायकर फलंदाज निकेश, नॉन स्ट्राईकला आपण सलामीचा फलंदाज पिंटू. वाईडमधून आपण 2 षटकार पाहतो आतापर्यंत. चला जरा फास्ट, समीर पाटील जरा फास्ट खेळायचंय. वेळ कमी आमच्याकडे. ऑनसाईड क्षेत्रक्षण, फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्कोअर लेग रिजन मध्ये आपण क्षेत्रक्षण पाहतोय. क्षेत्रक्षण 30 सर्कलच्या बाहेर एक पाहतोय. मिडविकेटला क्षेत्रक्षण पाहतोय. चेंडू फुटो, चेंडू लॉक करतो चेंडूला. चेंडू हवे ते पाहिजे. अमोल झेल घेतो का आणि अमोल चूक करत नाहीये. निकेश बॅक टू बाबेलेन. आज आपण बघतोय चंद्रशेखर स्मृती चषकाचा अंतिम दिवस. आपण स्पर्धा पाहता चंद्रशेखर स्मृती चषक 2017. तब्बल 32 संघांना आपण पाहिलं तर या सामन्यात प्रवेश दिला होता. आणि योगेश आपण पाहिलं तर 352 खेळाडू आपल्याला बघायला मिळाले त्या स्पर्धेत. पण 2 खेळाडू मात्र भाग्य खेळाडू ठरणार की त्यांना 2 खेळाडूंना आपल्याला बाईक मिळणार आहेत. पण ते 2 भाग्यवान खेळाडू कोण आहेत आणि 350 खेळाडूंना मात्र बाईककडे बघावं लागणार आहे. गोलंदाजी मार्गावर अमोल राऊत तिकडे मार्ग करतो. स्ट्रायकरला पर्यंत सलामीपर्यंत पिंटू. संख्या आपण पाहतो 4 गडी बाद. 31 चिकनगर संघाची दुसरा सामना. अमोल पिंटू क्रॉस पूल करतो, शॉटऑन पूल करतो. चेंडूला कार्पेटच्या माध्यमातून जातो. बॅकवर्ड स्कोअर रेंजमध्ये सिद्धेश पाटील येतोय. खूप चांगलं फोरआर्म्स आहे. ग्रेट थ्रो आपण बघतोय. बंद स्टंप फेकी आपल्याला बघायला मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावपल करते. जिंकणारा संघ आपण तर तिसरा सामना खेळला तो म्हणजे आपण पाटील संघ बरोबर. अतिशय सुरेख चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते. अनुभव काय दाखवून देतोय अमोल मात्र इथं. अमोल सातत्याने आपण म्हणजे गावच्या संघातून खेळताना दिसत आपल्याला. आणि ते आज याच संघातून उसला परफॉर्मन्स करताना दिसत आहेत. अमोल चेंडू पुन्हा एकदा लो फुलता. चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. श्रीकांतला मात्र काही चेंडू समजत नाहीये. आपण नॉन स्ट्राईकला फलंदाज पाहिजे पिंटू मात्र चेंडूकडे पाहत राहतोय. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते आतापर्यंत. या षटकात 4 चेंडू फेकले, 1च धाव देतोय आणि 1 गडी सुद्धा बाद करतोय. अमोल राऊंड तिकडे मारतो. स्ट्राईकला पर्यंत श्रीकांत. चेंडू पुणे हुक करतोय चेंडूला. चेंडू यावेळेला आपण पाहिलं तर बॅकफुट स्कोअरला फाईन लेग रिजन मधून चेंडू सीमारेषा बाद होतो. 6 धावा. गुड शॉट. सीमारेषा बाद होतो. 4 धावा. धावसंख्या आपण बघतो 3 षटकासह चिकनगर संघाची आपण बघतो 42 धावा बघतो. 4 गडी बाद 42. अमोलनी षटक चांगलं हाताळलं होतं. पण नंतरचे 2 चेंडू आपण म्हटलं तर एक चेंडू थोडासा शॉर्ट चेंडू घेतोय. 5-6 चेंडू आपण थोडासा लो चेंडू घेतो. झेल होता पण मात्र श्रावणने प्रयत्न केले. श्रावणला मात्र झेल झेलता येत नाही आणि चेंडू सीमारेषा बाद होतो. म्हणजे 2 चेंडूमध्ये आपण तब्बल 10 वर आहेत. धावसंख्या धावफल कधी बघतोय म्हणजे 42. 4 गडी बाद 42. आता आपण बघतो श्रीकांत चांगली फलंदाजी करतोय. श्रीकांतच्या बॅटमध्ये सुद्धा 2 मोठे फटके. एक षटकार येतोय, चौकार येतोय. अंतिम षटक पंचायत कोण घेऊन येतोय. अंतिम षटकसाठी समीर येतोय स्वतः. आपण 24 धावांना खेळतोय तर आपण श्रीकांत तब्बल आपण 4 चेंडूमध्ये 10 धावांचा सामना करतोय.
चला जरा चंदू सामना लवकर फास्ट खेळायचा आहे. पाटील संघाचे संघनायक यायचं आपल्या समालोचन कक्षामध्ये येऊन थांबायचंय. क्वार्टर फायनलचा आपण फायनल सामना बघणार आहोत. त्यानंतर जिंकण्यात संघ पाटील संघ बरोबर सामना खेळणार आहे. क्वार्टर फायनलचा सामना आपण खेळलो इथं बघणार आहोत. गोलंदाजी सज्ज होतोय समीर. वैयक्तिक पहिलं बस संघाचा चौथा षटक विरुद्ध शेवटचा षटक. स्ट्रायकरला फलंदाज सलामीचा फलंदाज पिंटू. साइडला आपण क्षेत्ररक्षण आता फाईन लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मिड विकेट लेग क्षेत्ररक्षण थोडं लॉंग ऑनला एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण आहे दत्ता ठाकूरच्या स्वरूपात. समीर तो पिंटू चेंडू पुण्याचा लॉक करतोय. चेंडूला चेंडू खूप उंच गेलाय. मिड बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये मात्र चेंडूला तीन क्षेत्ररक्षक येत आहेत पण चेंडू मात्र त्यांना झेलता येत नाहीये. चेंडू जोपर्यंत फील्ड होतो इथं मात्र 2 मिनिटं 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते धावफलकावरती 44. अंतिम षटकातील अजूनही आपण 5 चेंडू बाकी आहेत. साईडला आपण क्षेत्ररक्षण मध्ये थर्डमॅनला क्षेत्ररक्षण बॅकवर्ड पॉइंटला डीप कव्हर रिझन मध्ये आपण एक क्षेत्ररक्षण पाहतोय. समीर गोलंदाजी मार्कर राऊंड कडनं मारा करतोय. सेलर पण एने करून चेंडू पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन लॉक केला. चेंडूला चेंडू यावेळी मिड विकेटच्या डोक्यावरनं स्वीटली टायमिंग 6 धावा गुड शॉट. षटकाराने धावसंख्या होती 50 धावा पूर्ण होत आहेत. चिकनगर संघाच्या 4 गडी बाद 50. अजूनही आपण म्हणजे या षटकातील 4 चेंडू बाकी आहेत. आयोजकांना विनंती करतोय आमच्या स्वयंसेवकांना विनंती करतोय की आपण चेंडू लवकर द्यायचंय मैदानात. अप्रतिम स्पर्धा पाहता आपण श्री गणेश क्रिकेट क्लब आयोजित खोनी स्वर्गीय चंद्रशेठ स्मृती चषक 2017 आपण पाहताय. स्पर्धेचा अंतिम दिवस तब्बल 4 दिवस चालणाऱ्या स्पर्धेमध्ये 32 संघांना स्थान दिले गेलं. 352 खेळाडूंनी सहभाग नोंदवला त्या स्पर्धेमध्ये. पुढे समीर गोलंदाजी मार्फत चेंडू पूल करण्याचा प्रयत्न करतो. 2 क्षेत्र फाईन लेग क्षेत्राला बीट करतो. चेंडू आउटफील्ड पास आहे. चेंडू सीमा पार 4 धावा. फायदा उचलत नाहीये. चेंडू मात्र बॅटच्या निर्धाव चेंडूची समाप्ती. बऱ्याच वेळानंतर आपल्याला निर्धाव चेंडू जाताना दिसतोय. निष्ठरक्षक आपल्याकडे संघनायक सिद्धेश पाटील यावेळी आपण इष्टांच्या मागे उभा आहे. अडचणीत आपण 2 चेंडूचा खेळ बाकी. समीर गोलंदाजी मार्फत राऊंड कडनं मारा करतोय. स्ट्रायकरला फलंदाज पिंटू पुढे लॉक करतोय. चेंडूला यावेळी चेंडू खूप उंच गेलेला आहे पण चेंडू हवे त्यावेळेला अमर चूक आपण अमोल चूक करतो आणि झेल मात्र इथे सुटतो आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या वाढते. धावसंख्या 56. 56 आपण बघतोय. 4 गडी बाद 56 अशी धावसंख्या. अंतिम चेंडू समीरने आतापर्यंत 5 चेंडू फेकले. धावा दिल्या त्या षटकामध्ये 14 धावा दिल्या. समीर तो पिंटू चेंडू कार्पेटच्या मध्ये खोदून काढतो. चेंडूला जोपर्यंत चेंडू मिड विकेट मध्ये फीड होतो. मिस फीड होते. एकदा पूर्ण करतो. 2 धावा इथे पूर्ण होतात. माझ्या 3री धावण्याचा प्रयत्न करतो का. 2च धावा मात्र पूर्ण होत आहे. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते 58. प्रेक्षकांना आम्ही सूचना करतो की डीजे जवळ कोणी थांबू नका. आम्ही सातत्याने सूचना करतोय. डीजे मास्टरच्या समोर कोणी थांबायचं नाहीये. बघा जरा आयोजकांनी लक्ष द्यायचंय. धावसंख्या दिले ते म्हणजे धावफल करते 58. 59 धावांचं लक्ष. सामना जेव्हा इथे सुरू होईल तेव्हा इकडे आमचे साथी समालोचक राहुल वैर मानेर यांना तत्परी डीजे
करण्यासाठी सर्वांसाठी या ठिकाणी मोफत शिबिर आयोजित केलं आहे. दात तपासणी तशी डोळे तपासणी पूर्णपणे मोफत असेल तर सर्वांनी अवश्य त्या शिबिराला भेट द्या. कारण 4 दिवस झाले सातत्याने या ठिकाणी आपण शिबिर या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आपण सर्वांना पुन्हा एकदा कळकळीने आम्ही तुम्हाला सांगितलो की आपण दात तपासणी आणि डोळे तपासणी पूर्णपणे फ्री आहे. जर आपण त्या ठिकाणी जाऊन आपण सर्वांनी अवश्य भेट द्या. यांच्या स्मरणार्थ आपण तो शिबिर त्याकडे उपलब्ध आयोजित केला आहे. डोळे तपासणी आणि दात तपासणी असा मोफत शिबिर या ठिकाणी आपण आयोजित केला आहे. तर सर्वांनी त्याचा लाभ घ्या. तर आपण बघतो कैलासवासी नरेश जाधव यांच्या स्मरणार्थ लकी ड्रॉ आपण पाहतो या ठिकाणी आयोजित केला आहे. फक्त 170 रुपयामध्ये आपण लकी ड्रॉचं कुपन विकत घ्यायचं आहे आणि त्या ठिकाणी लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हायचं आहे. ते लकी ड्रॉ मध्ये तब्बल आपण पाहतोय 17 वस्तू असतील या स्पर्धेतील. एक लकी ड्रॉ मध्ये आपण पाहतोय 17 वस्तू. पहिली बक्षीस बाईक घ्या जी पॅशन प्रो, तर दुसरी बक्षीस टीव्ही, तिसरी बक्षीस CD प्लेअर, चौथी बक्षीस कूलर, 5वा बक्षीस मिक्सर, 6वं बक्षीस होम थिएटर, 7वं बक्षीस इलेक्ट्रिक शेगडी, 8वा पंखा, 9वा बक्षीस असणारे घड्याळ, 10वी बक्षीस इस्त्री, 11वा बक्षीस टिफिन डब्बा, 12वा बक्षीस थर्मास, 13वा बक्षीस ग्लास सेट, 14वा बक्षीस हाताचा घड्याळ आणि 15वा बक्षीस डबा सेट, तसेच 16वा बक्षीस असणाऱ्या कपबसी सेट आणि 17वी बक्षीस शिवाजी महाराजांचा फोटो फ्रेम. तर सर्व आपण 16 बक्षीस दिल्यानंतर शेवटची बक्षीस बाईक आपण म्हणजे जी पहिली बक्षीस आहे ती सर्वात शेवटी आपण ओपन करणार आहोत. आणि तर वसंत जाधव यांच्याकडनं या सर्व वस्तू या ठिकाणी आम्हाला उपलब्ध झाल्यात 117 रुपयामध्ये 17 वस्तू. तर मित्रांनो बघत बसू नका, 117 रुपये खर्च करा आणि या लकी ड्रॉ मध्ये सर्वांनी सहभागी व्हा. आणि जे फ्री लकी ड्रॉ आपण पाहतो दररोज आम्हाला सोन्याचं लॉकेट होतं. म्हणजे काल नोकेट आणि मोबाईल, तर आज लॉकेट आणि मोबाईल जे असेल ते कोणी गावातील कुठल्याच प्रेक्षकाला भेटला नाहीये, लक्षात ठेवा. थँक्यू. चेंडू अनसाईडला माझा प्रयत्न मुकेश पाले सोनारपाडा यांच्याकडे पारितोषिक येतोय. प्रत्येक षटकारासाठी हजारो पारितोषिक येतोय. अपील स्ट्रॉंग आहे. सरपंच डिसिजन पोहोचवायचे लगेच, नो डाऊट. त्यामुळे सामना तेवढाच महत्वाचा असणार. 2 संघ पर्यंत आमने सामने. एका बाजूला सोनारपाडा संघ तर दुसऱ्या बाजूला मध्यमती चिकनगड संघ. 2 आघाडीचे फलंदाज ज्यावेळी सोनारपाडा संघाच्या माध्यमातून सिद्धेश आणि दत्ता ठाकूर हे 2 दिग्गज फलंदाज, 2 चांगले फलंदाज सोनारपाडा संघाचे यावेळेस मैदानावरती. सर्वोच्च गतीमध्ये बेशिरान दिशा दिली फक्त मिड विकेट झोन मधून दमदार षटकार. जेवणाचं सेवा घ्यावी. अजूनही जेवण चालू आहे. कृपया कोणी जेवलं नसेल तर जेवून घ्या ही आमच्या आयोजकांची विनंती आहे. धन्यवाद. थँक्यू. सेकंड घेऊन काढलाय. सो द विकेट मिड विकेटला शूटिंगची फील्ड होतीये. तोपर्यंत अजून एक धाव येते. धावसंख्या धापलकावरती 7 धावा. पहिल्या चेंडूमध्ये डॉट गेला, त्याच्यानंतर मध्ये षटकार दाखवला मैदानावरती सिद्धेशने, त्याच्यानंतर सिंगल लाभली आणि धावसंख्या धापलकावरती आतापर्यंत येत आहे 7 धावा धापलकावरती. षटक क्रमांक यावेळेस मार्गस्थे पहिलं सर्कल पाबंदीचा चेंडू. चेंडू दत्ता करून माझा प्रयत्न होता. चेंडू लांब जात नाहीये. चेंडूची फील्ड होतीये स्क्वेअर लेगला. तोपर्यंत फक्त आणि धाव येणार नाहीये. डॉट बॉल. धावसंख्या धापलकावरती 7 धावा. 7 धावा धापलकावरती तब्बल 59 डेव्हिडची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. येणाऱ्या 4 षटकामध्ये चांगलं क्रिकेट दाखवण्याची गरज होणार संघाला. म्हणजे
हा शेडू थोड्या बॅटे घेऊन काढलाय शेडू तो मिडॉन जोडला तुमची फील्ड होती तोपर्यंत ॲक्युरेट फेकी ऑन द स्टंप फक्त आणि फक्त सिंगल येते पिंटूने पहिल्या सामन्यामध्ये मित्रा विचार जर केला विक्रमचा वापर केला गेलाय या पहिल्या पीएम षटकामध्ये सर्कल बाबतीमध्ये विक्रमचा वापर आणि धावसंख्या धाबलकावरती आतापर्यंत सोनारपाडे नोंदवली आहे 8 धावा धाबलकावरती षटक क्रमांक पहिल्या मार्ग असते विक्रम वन्स अगेन पुन्हा एकदा मध्ये प्रॉब्लेम येतोय दोन आघाडीचे फलंदाज सिद्धेश्वरी दत्ता ठाकूर सोनारपाडा संघाच्या माध्यमातून तब्बल 59 डावीची गरज आहे म्हणजे भरपूर मोठी धावसंख्या उभारली विचार जर केले तर मैदानावरती चिकनगर संघाने वाकले संघाला बराच केलं होता चेंडू खराब चेंडू होता पिडकावून दिलाय ताकदीचा योग्य तो वापर तो लावांच्या रोक्यावरून अजून एक षटकार फ्री लकी ड्रॉ एक लक्षात घ्या पुन्हा एकदा सूचना करतोय फ्री लकी ड्रॉ मध्ये कोणी गावातील प्रेक्षकांनी चिठ्ठी टाकायची नाही जरी निघाली तरी त्याला बक्षीस देण्यात येणार नाही हे लक्षात ठेवा 3 दिवस कारण खोडी गावातच लागलेले आहे लकी ड्रॉ त्याच्यामुळे आता खोडी गावातील प्रेक्षकाला ही संधी नसेल कृपया आपण त्या डब्यात चिठ्ठी टाकू नये आपल्याला देण्यात येणार नाही धन्यवाद विचार केला तर संदीपा नशिबाचा धनी असं कोण ठरेल कारण साधारण 3 दिवस जर विचार 3 दिवस कोणीच्या प्रेक्षक वर्गाला गतवर्षी सुद्धा कोणीच्याच प्रेक्षक वर्गाला गाडी लाभली होती या वर्षी नक्कीच कुठेतरी बाहेर जावा कारण का विचार जर केला तर थोडीशा अजून या स्पर्धेची ओळख किंवा प्रसिद्धी व्हावा असं आपण विचार करतोय त्यावेळेस नक्कीच ते समीकरण का पुन्हा एकदा फ्री कुपन आपण काढून घ्या मित्रांनो नक्की ठरू शकाल सध्या आम्ही भरपूर ट्राय केला पण नशिबात नाही आमच्या नक्कीच बाकी अजून प्रेक्षक जा आपण तिकडे नशीब आजवायचं कारण का यावेळेस त्याचे नशीब असेल लकी जो असेल तर नक्कीच विचार जर केला तर यावेळेस चांगल्या पारितोषिक 170 रुपयाचा तुम्ही जर कुपन जर काढला 17 आकर्षक पारितोषिक आहेत जर आता जर विचार केला तर आपल्याला 170 रुपयामध्ये सातत्याने कमी वस्तू येतात डॉलर पाडील यावेळेस 170 रुपयामध्ये तुला भरपूर काही गोष्टी मिळू शकतील 17 मात्र लकी विजेत्यांना बस सामन्याकडे साधा तेवढंच महत्वाचं धावसंख्या धाबलक्यावरती 14 धावा येत आहेत पहिल्या षटकाचा खेळ संपला गेलाय सामना रंगतो मैदानावरती अतिशय महत्वाचा दुसऱ्या बेरीला दुसरा सामना एका बाजूला चिकनगिरी संघ तर दुसऱ्या बाजूला मैदानावरती हा सोनारपाडा संघ मॅच पाहिल पण थांबायचं आमच्या व्यासपीठावरती संघटक जो कोणी असेल संघाचा येऊन थांबा आपण अमित हा चेंडू पहिला चेंडू पिडकावून दिलाय दत्ता ठाकूरच्या माध्यमातून हा दमदरीत षटकार येतोय गुड शॉट डीजे 1 मिनिट अजून एक सूचना लक्षात घ्या जर 117 रुपयाच्या लकी ड्रॉ मध्ये एका माणसाने एक्स्ट्रा चिठ्ठ्या टाकल्या असेल चालेल परंतु एका माणसाला एकच बक्षीस दिली जाईल जर एका माणसाच्या नावाची चिठ्ठी निघाली पहिले आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्याची निघाली तर त्याला बक्षीस देण्यात येणार नाही फक्त त्याला एकच बक्षीस देण्यात येईल ही सूचना लक्षात ठेवा धन्यवाद थँक्यू संदीप सातत्याने तुमच्यापर्यंत नियम पोहोचले जात आहेत सर्वात आधी 20 धावा धाबलक्यावरती सेकंड छोटू फक्त दिशा दिली आहे लॉंग लेग सोडला आउटफील्ड पास आहे छोटू बंद होतो रोप भगवान चौकार जबरदस्त बल्ला होती मैदानात दत्ता ठाकूरच्या माध्यमातून दत्ता ठाकूरने 10 धाम दाखवला आहे दत्ता ठाकूरचा बल्ला बोलते मैदानावरती धावसंख्येला का धावसंख्या धाबलक्यावरती 24 धावा धाबलक्यावरती यावेळेस दत्ताने जबरदस्त क्रिकेट दाखवलाय सेकंड चेंडू ऑन साइड मध्ये प्रयत्न होता पण इथपर्यंत अब्दुल गनी चेंडूच्या रेषेमध्ये नव्हते तोपर्यंत डॉट बॉल वापसी केली मैदानावरती अमितने कारण का बॅक टू बॅक पहिल्या षटकार दाखवला त्याच्यानंतर चौकार दाखवला आणि ह्या चेंडूमध्ये डॉट जातोय धावसंख्या धाबलक्यावरती स्कोर मोजून 24 धावा धाबलक्यावरती येत आहेत षटक क्रमांक मार्गस दुसरा हा चेंडू मोठावर काय घेऊन काढला टायमिंग शॉट आहे शेतोशे घेतो जज करतोय कॉल नव्हता तालिमेला येतोपर्यंत 2 धावा कंप्लीट तिसरा प्रयत्न होईल का आणि बघता 3 धावा येतात तेली जातोय तोपी जातो मात्र हाती राहतोय दुपाटा कारण यावेळेस कॉल जर केला असता तर कदाचित जेल भेटला असता तसं काय होत नाहीये या 3 धावा येतात धावसंख्या धाबलक्यावरती 27 धावा 59 डावीची गरज असताना पहिल्या षटकामध्ये 14 धावा टोकले विक्रमला मात्र अमितचा यावेळेस पूर्णपणे समाचार घेतला जातोय मैदानावरती 2 आघाडीचे फलंदाज एका बाजूला शिदेश तर दुसऱ्या बाजूला मैदानावरती एक स्टार फलंदाज सोनारपाडा संघाचा दत्ता ठाकूर
चांगली सुरुवात चांगला प्लॅटफॉर्म उभा केला, कारण तब्बल मोठी धावसंख्या उभारायची असताना या सुरुवातीची आणि या प्लॅटफॉर्मची गरज असताना चांगल्या प्रकारचं क्रिकेट दाखवल्यामध्ये क्रिकेटची क्वालिटी, क्रिकेटचा दर्जा पुन्हा एकदा सोनारपाडा संघाच्या माध्यमातून बघतोय आपण. चांगलं क्रिकेट, धावसंख्या दाबालकावरती 27 धावा. गोलंदाज अमित म्हणजे बरोबर अमितचा वापर. दुसऱ्या षटकामध्ये चिकनगर विपक्ष सोनारपाडाचा सामना. हा चेंडू आपल्या चेंडू घेऊन काढलाय. शोधत मिडाच्या मध्ये सिंगल कंप्लीट सुद्धा प्रयत्न होईल का? कॉल नाहीये. अचूक फेकी ऑन द स्टंप. धाडस हे मात्र मानच नाहीये. तोपर्यंत अजून एक धावे धावसंख्या दाबालकावरती 28 धावा. 28 धावा दाबालकावरती. षटक क्रमांक दुसरा मार्ग असते. तब्बल खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये 59 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी या सोनारपाडा संघाला. गोलंदाज अमित आपण जरा वेग कमी का सामन्याला लवकर सोडवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. पंच चंद्रकांत सुखदेव शोरम बोलवता फक्त दिशा दिली आहे. लॉंग लेग सोडला. आउटफील्ड पास आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू वन्स अगेन फरार. भगवा चौकार. शिवसेना प्रमुख माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचा बाळासाहेब ठाकरे यांचं संगीत गाण्यावरती सुप्रसिद्ध स्टार कलाकार यावेळेस आपल्या स्पर्धेमध्ये येतील. ते धक्कामधील त्यांनी जबरदस्त कार्य केले. त्यानंतर 27 धावेची गरज अजून येणार. 12 चेंडू समीकरण 27 धावेची गरज आहे. संजय खोपटे अभिनेते मराठीचे अभिनेते यांच्यामध्ये सुद्धा येतीलच आपल्या बास्केटबॉल संघाच्या क्षेत्रामध्ये. भरपूर संख्येने मान्यवर येतील, कारण का 20,000 केला सातत्याने या स्पर्धेचा भरपूर बोलबाला केला सातत्याने. 20,000 केला जरा कल्याण सोडंबोली असो ठाणा डिस्ट्रिक्ट आहे. शुभेच्छा आल्या युट्यूबच्या माध्यमातून जे आम्हाला प्रेक्षक घर बसल्या त्यांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. सध्या त्यांनी भरपूर मोठी स्पर्धा तेवढंच चांगलं आयोजन केलं गेलं आणि तेवढंच चांगला आपण सामना बघतो मित्रांवरती. एका बाजूला चिकनगर संघ, दुसऱ्या बाजूला मित्रांवरती हा सोनारपाडा संघ. येणारे 12 चेंडू अजूनही 27 धावेची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे मैदानावरती दोन दिग्गज संघामध्ये. गोलंदाज गोलच्या बरोबरती पिंटूचा वापर केला जाईल. गोलच्या बरोबरती पिंटू तिसऱ्या षटकामध्ये. स्ट्रायकरला यावेळेस सिद्धेश, नॉस्टेकला दत्ता ठाकूर. हा चेंडू भिडकावून दिलाय. मिक्स शॉट आहे. कॉल कोणच करत एकमेकाला. यावेळी चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण मैदानावरती दाखवलाय विक्रमने. फलंदाज बाद. मान्यवर हे सुद्धा येतीलच आमच्या व्यासपीठावरती संध्याकाळी 17 मध्ये. भरपूर संख्येने मान्यवर येणार आहेत. रॅली सुद्धा काढली जाईल. जे दोन संघ ग्रँड फिनालेमध्ये प्रवेश करतील, कारण का उसाटणे संघाने ग्रँड फिनालेमध्ये प्रवेश केला, मेगा फिनालेमध्ये प्रवेश केला उसाटणे संघाने. यावेळेस सामना पण मात्र विचार बॅलन्स आहे. अजून येणारे 11 चेंडू समीकरण जिंकण्यासाठी 27 धावेची गरज आहे. नवीन फलंदाज अमोल दत्तासाठी ऑन साइड माझा प्रयत्न होता. माझी थोडीशी अपील केली आहे, थोडीशी फील्ड होती बॅकवर्ड पॉइंटला. तोपर्यंत सिंगल कंप्लीट. अजून एक नाही धावसंख्या दाबलकावरती या दरम्यान येत आहेत 33 धावा दाबलकावरती. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. षटकामध्ये कमीत कमी जर धावा खर्च केल्या तर शेवटच्या अंतिम षटकामध्ये पुन्हा
एकदा वापसी करू शकेल मैदानावरती चिकनगर संघ. अजूनही येणारे 10 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 26 धावेची गरज आहे. सुंदरपणे विपक्षी चिकनगरचा सामना 2 दिग्गज संघापर्यंत आमने सामने. दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना मैदानावरती सेकंडला अमोल चेंडू ऑनसाइड मध्ये प्रयत्न होता. चेंडूवर संपर्क अजिबात येत नाहीये. चेंडूच्या रेषेमध्ये नव्हते फलंदाज अमोल, फक्त भिडकवण्याचा प्रयत्न पूर्णपणे फलंदाज आरोगाने धावेदारांची धावसंख्या स्थगित. धावसंख्या फक्त आणि फक्त धाबलकावरती 33 धावा धाबलकावरती. समीकरण पुन्हा एकदा बदलेल. येणारे 9 चेंडू अजूनही 26 धावेची गरज आहे. आमचे संकल्प डेव्हलपचे मालक चे हार्दिक स्वागत आहे. स्पर्धेच्या माध्यमातून जबरदस्त व्यक्तिमत्व शुभागमन झाले आमच्या व्यासपीठावरती. समीकरण अजूनही 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावेची गरज आहे. इथनं एखादा मोठा फटका दाखवेल का अमोल की दुसऱ्या बाजूला पिंटू यावेळेस सामना बॅलन्स ठेवेल का? चेंडू लॉकॉलला फेकला होता. वॉर्डमॅन स्वाबर चेंडू घेऊन काढला. मिड ऑनला चेंडू स्पिन सिंगल कंप्लीट. दुसरा प्रयत्न होतोय. फेकी चुकीची जाते तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट. धावसंख्या अजून 2 ने मध्ये धावसंख्या धाबलकावरती 35 धावा धाबलकावरती येत आहेत. अजूनही 24 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत अजून 8 आणि जिंकण्यासाठी मात्र 24 धावेची गरज. अमोल चेंडू ऑनसाइड माझा होता की बाहेर मात्र शॉट फायनलला चूक होती. सिंगल कंप्लीट. फक्त 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसरा प्रयत्न होतोय. बघता या 3 धावा कंप्लीट. सतत चांगला संवाद चांगला तालमेल लोकांमध्ये अमोल दत्ताच्या माध्यमातून धावसंख्या अजून 3 ने धावसंख्या धाबलकावरती 38 धावा. अजूनही 7 चेंडू. समीकरण जर विचार केला तर 21 धावेची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे. सामना अजूनही जिवंत आहे. अंतिम चेंडूवरती मोठा फटका दाखवेल का मैदानावरती दत्त ठाकूर की दुसऱ्या बाजूला पिंटू पुन्हा एकदा चेंडू डॉट फेकेल. सातत्याने आतापर्यंत पिंटूने जे कार्य केले फलंदाजी असो किंवा गोलंदाजी असो सातत्याने चांगल्या प्रकारचं क्रिकेट दाखवलं आहे चिकनगर संघाने मैदानावरती. धावसंख्या धाबलकावरती 38 धावा. अजूनही समीकरण येणारे 7 चेंडू जिंकण्यासाठी तब्बल 21 धावेची गरज आहे. शेखल दत्त ठाकूर चेंडू छोटा बोलतो. ऑनसाइड माझा प्रयत्न. फलंदाज पूर्णपणे यावेळेस जागेवरती शब्द उभावतोय. षटक क्रमांक 3 संपलाय. धावसंख्या धाबलकावरती 38 धावा. अजून येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी तब्बल 21 धावेची गरज आहे. तर चिकनगर संघ आपण वेग कमी घ्यायचे. आपण लगेच तशा सजवून घ्या. सामना पण कंटिन्यू सुरू ठेवायचा आहे. भरपूर संघटना आमच्या मान्यवर सुद्धा इतर आजच्या दिवसामध्ये शेवटचा आणि अंतिम दिवस भरपूर मोठी स्पर्धा. तिचा आज निरोप आपण स्पर्धेचा निरोप देऊ. कारण असं वाटत नाही की स्पर्धा आपण लवकर संपर्क संदीप कारण का भरपूर मोठं आयोजन सातत्याने बघतोय. लाडक्या प्रेक्षक वर्गाचं भरपूर आम्हाला सहकार्य लाभलाय. युट्यूबच्या माध्यमातून मला भरपूर सहकार्य लाभलाय. सर्वांचा आम्ही सर्वांनी मात्र भरपूर आम्हाला प्रेम दिलं. त्या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय शब्द सोंगाने. चला आपण वेळ कमी घ्या. 6 चेंडू 21 धावेची गरज आहे. 6 चेंडू समीकरण अजून 21 धावेची गरज. जर विचार केला सातत्याने यावेळेस सामना अजूनही बॅलन्स आहे. सामना जिंकणार का मैदानावरती एका बाजूला सोनारपाडा संघ तर दुसऱ्या बाजूला 10 कदम दाखवेल का चिकनगर संघ. चिकनगर संघाने वाकलन संख्या मोठ्या संघाला जर परास्त केलं पहिल्या सामन्यामध्ये चिकनगर संघ पुन्हा एकदा आत्मविश्वासाने या स्पर्धेमध्ये उतरलाय. चिकनगर संघ आपण वेग कमी घ्या आणि सामना लवकरात लवकर सुरू करा. चंद्रकांत सुखदेव जिम्मेदारी आपल्याकडे असणार आहे. वेळ भरपूर होत चालले कारण आपल्याकडे वेळ राहिला पाहिजे. अजूनही मेगा फायनल बघून अजून आपले 3 सामने बाकी असतील. बालू पाटील तेवढा वेळ आपल्याकडे नसेल तर आपण लवकरात लवकर सामना सुरू करण्याचा प्रयत्न करा. ठेवण्याचा प्रयत्न करा. अंतिम षटक गोलंदाज अन्नूचा वापर केला जाईल अंतिम षटकामध्ये. चेंडू खराब फेकला. पंच दर्शवतात 10 चेंडू न बॉल. धावसंख्या अजून एक ठेवली. धावसंख्या धाबलकावरती 39 धावा धाबलकावरती. समीकरण अजूनही 6 चेंडू तर 20 धावेची गरज आहे. अंतिम षटक गोलंदाज महेश पाटील सर यांचा इथे शुभागमन होते. थोड्याच वेळाने एक जबरदस्त व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून भरपूर सहकार लाभलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण कारण सातत्याने विचार जर केला तर भरपूर मेहनत भरपूर स्ट्रगल केले मैदानावरती. सातत्याने भरपूर मेहनत केली चिकनगर संघाने कारण अजून येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी तब्बल 19 धावेची गरज आहे. मोठे फटके जर दाखवले मैदानावरती दत्त ठाकूरने तर सामना जिंकण्याचे स्वप्न अजूनही बघू शकेल सोनारपाडा संघ कारण का सामना संपलेला नाहीये. सामना अजून बाकी
बाकी आहे. क्रिकेट अनिश्चित खेळ, कोणत्या क्षणाला काय होईल सांगू शकत नाहीये. अजूनही बाद चेंडू, समीकरण 19 जायची गरज. उसाटण्याचे सरपंच शुभाग म्हणतो यावेळेस मात्र मोठा फटका, त्यांचं स्वागत केलं षटकाराने. दत्ता ठाकूरचा बल्ला बोलतोय, दसका दम दाखवलाय आणि षटकार. समीकरण यावेळेस अजूनही 13 धावेची गरज आहे. तर याच दरम्यान आमच्या मंचपती उपस्थित या ठिकाणी होतात आपल्या नगरसेविका चेंडू स्वेर होतोय धावसंख्या दाबालकावरती. अजून एक टीममध्ये धावसंख्या दाबालकावरती 47 धावा. 4 चेंडू समीकरण मात्र यावेळी उपस्थित मान्यवर आमच्या नगरसेविका अर्चना ताई या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. प्रेक्षक वर्गाला विनंती असेल की आपण जे प्रेक्षक वर्ग स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कक्षासमोर पडद्याच्या आतमध्ये बसल्यात त्यांना विनंती आहे की आपण पडद्याच्या आतमध्ये कोणी बसू नका प्लीज. आपल्यासाठी फार जागा या ठिकाणी उपलब्ध आहे. तर व्हॉलंटियर्सला विनंती असेल की आपण त्या ठिकाणी जायचं प्लीज. आपण सहकार्य करा, कारण आपल्या सहकार्य आपलं फार महत्वाचं आहे, त्यामुळे आपण सहकार्य करा. आम्ही तुम्हाला विनंती करतो, आमचा तुम्हाला आदेश नाही आहे, केवळ विनंती असेल. चेंडू 6 धावेची गरज. हा चेंडू दिशा दिलीये, आउटफील्ड पास, चेंडू दामदार नाहीये. वन्स अगेन भगवा चौकार. यावेळेस 2 चेंडू 2 धावेची गरज असताना विकेट न गमावता विचारलं तर एक धाव सुद्धा चालू शकेल, कारण का फक्त एक फलंदाज बाद आहे. विचार केलं तर यावेळेस सोनारपाडा संघाचा 4 फलंदाज बाद आहेत मैदानावरती. चिकनगर संघाचे 10 कदम दाखवले मैदानावरती. दत्ता ठाकूरचा बल्ला बोलला. मी आधीच म्हटलं होतं जर दत्ता ठाकूरच्या मैदानावरती राहिला तर सामना जिंकण्याचे स्वप्न बघू शकेल. दत्ता ठाकूर टेनिस क्रिकेटमध्ये अतिशय घातक फलंदाज मैदानावरती. चेंडू स्लोवर चेंडू होता, कधीमध्ये विश्रांत, तोपर्यंत सिंगल येते. या क्षणाला एक धाव जरी नाही काढता मात्र सामना जिंकल्या मैदानावरती. फक्त औपचारिकता बाकी आहे, चेंडू फेकायचे, कारण का इथनं सामना जिंकू शकणार नाही मैदानावरती. कारण का दत्ता ठाकूरने काम तमाम केलाय. जे षटकार दाखवले तब्बल एका षटकामध्ये 21 धावेची गरज असताना 2 दमदार षटकार दाखवले, एक चौकार दाखवला. सामन्यातली हवा निघून गेली. सामना मात्र यावेळी जिंकू शकणार नाही मैदानावरती. विचार जर केला चिकनगर संघ, त्या चिकनगर संघाने जर विचार केला तर भरपूर स्वप्न राखली होती या चमचम त्या ट्रॉफीला हात घालण्याचे. तो चिकनगर संघ मात्र यावेळी चुका करतोय, कारण का दत्ता ठाकूर सारखा फलंदाज असताना सामना जिंकणं भरपूर यावेळी अवघड होतं. पण वेळ कमी घ्या, फक्त औपचारिकता बाकी असणार आहे. सामना जिंकल्यामध्ये विकेट जरी गेला त्याचा सामना जिंकू शकणार नाही मैदानात. चिकनगर संघ सामना जिंकेला. यावेळेस मैदान सोनारपाडा संघ अंतिम चेंडू फक्त बाकी आहे, औपचारिकता बाकी आहे सामन्यातील. शॉर्टबॉल चेंडूचा बेडकाव दिलाय, षटकाराने सामना संपवलाय. अमोलने सामना जिंकले मैदानावरती. यावेळेस सोनारपाडा संघाने तर यापुढे सामना आपण लगेच सोनारपाडा संघासंग याच्या आपण व्यासपीठावरती तर संदर्भ संघाने कालाय, आपण लगेच या. तर याच दरम्यान आमच्या प्रेक्षकांना विनंती असेल की आपण चला या ठिकाणी जे मोफत शिबिर या ठिकाणी उपलब्ध केल्या त्याला विनंती असेल प्रेक्षकांना, कारण डॉक्टर थोड्या वेळानंतर इथे जाणार आहेत, त्यामुळे आपण लवकरात लवकर त्या शिबिरामध्ये जा. दात तपासणी आणि डोळे तपासणी शिबिर या ठिकाणी या त्या शिबिराकडे आपण जा आणि लगेच आपली तपासणी करून घ्या, कारण डॉक्टर थोड्या वेळानंतर इथनं जाणार आहेत. 1 मिनिट योगेश. चला मॅन ऑफ द मॅच सामन्याचा नो डाऊट दत्ता ठाकूर डबल 35 धावांचे योगदान. आणि या दरम्यान आपण पाहतो सन्माननीय नगरसेवक आदरणीय मंगेशजी दुले साहेब यांच्या शुभ आगमन होतं.
बदलापूरच्या आमच्या सन्माननीय नगरसेवक आदरणीय मंगेशजी धुले साहेबांचा या ठिकाणी शुभागमन होत आहे, तर त्यांचं आपण जोरदार स्वागत करूया. मोस्ट वेलकम, पुन्हा एकदा स्वागत आहे. तसे जायचं आपण लगेच नक्कीच जबरदस्त व्यक्तिमत्व हेमंत माडवी यांच्या शुभास्ते नक्कीच महेशभाई पाटील यांच्याकडे रोख रक्कम पारितोषिक 2000 असेल मॅन ऑफ द मॅच साठी. त्याच्यानंतर आमचे मुकेश पाटील माजी सरपंच सोनार पाटील यांच्याकडे पारितोषिक 3000 पारितोषिक असेल.